शकतो हे दिसतंय त्यांना. येऊन आम्ही तुम्हाला देत नाहीये मेळावा सगळ्यांनी मिळून जो घेतला त्याच्यात 1980 पासून स्थापना झाली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. गेल्या काही दिवसापासून तर ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा जो भूकंप उडवला आहे त्या पार्श्वभूमीवर या शहराचे माजी महापौर आर एस कुमार आणि भाजपचे नेते सलीम शेखलगार यांनी आज भक्ती शक्ती शिल्प समोरचे आंदोलन केलं आहे आणि जो काही प्राधिकरणामध्ये जो काही पक्ष प्रवेश होतोय त्याला विरोध केला आहे. त्या संदर्भात कुमारसाहेब आपली काय भूमिका आहे? आमचं म्हणणं असं आहे की पक्षामध्ये सक्षम उमेदवार 8 उमेदवार आहे ओबीसी आणि ओपनसाठी. या 8 पैकी कोणालाही तिकीट द्या. आम्ही सगळे कार्यक्रम राबवलं भाजपचं, सभासद नोंदणी केलं आणि आता तुम्ही बाहेरून दुसऱ्या पक्षामधून दोन आणून त्या लोकांना ओबीसी आणि ओपनमध्ये उमेदवारी देतं हे चुकीचं आहे. त्या लोकांनी भाजपचं काही काम नाही केलेलं आहे. उलटं दोन्ही निवडणुकीमध्ये आमदारकी आणि खासदारकीमध्ये जे दोन उमेदवार आमच्याकडे येतात त्या लोकांनी पक्षाचं विरुद्ध कॅन्डिडेटचं काम केलेलं आहे, पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे. समजा आता पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर मग आता तुमची भूमिका काय असेल? आम्ही हेच म्हणतोय, आम्ही 8 पैकी 1 जण उभा राहणार आहे, 1 जण ओबीसीमध्ये 1 ओपनमध्ये अपक्ष उभा राहणार आहे आणि 8 लोकांमध्ये एकमत आहे त्याच्याबद्दल. सलीमजी आपलं काय म्हणणं या संदर्भात? 100% बघा, फार दुःखी विचाराने मी हे सांगतो. म्हणजे आमचं मन मानत नाही आहे. कारण ज्या घरात आम्ही राहिलो मोठे झालो त्या घराला सोडायची आमची अजिबात इच्छा नाही आहे. फक्त घर मालकांनी जरा थोडंसं तात्विक विचार करावा, ग्राउंडवर विचार करावा की आमचं कुठं कमीपण आहे. बघा, एक सक्षम उमेदवाराची काहीतरी निरीक्षण असतात. तो आर्थिक किती सक्षम आहे, त्याचा जनसंपर्क किती आहे, त्याच्या मागे लोकभावना किती आहे. तुम्ही सर्वे घ्या, आम्ही पण म्हणतो तुम्ही वॉर्डातला सर्वे घ्या. सर्वेमध्ये आम्ही कुठे कमी असतो तर ते सांगा. फक्त आयात उमेदवार ते मागचे रुलिंग होते 2017चे उमेदवार होते, परंतु ते कधीही लोकांच्या संपर्कात नाही. ते इकडे येण्यामागचंच कारण आहे की इथे कमळाची मतं भरपूर आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही तिथे आलो की निवडून. आम्ही सगळे 8 जण कमळवालेच आहे. प्रत्येकाने आमच्याकडे मेरिट केलं तर 7-8 हजार मतांचा त्यांना फटका जर बसणार असेल तर कुठल्या मतांवर ते निवडून. त्यामुळे आम्हाला तर पर्याय आहे, आम्हाला पुढे बाहेर जायचं नाही आहे. त्यांना तिकीट नाकारावं. आमच्यापैकी कुणाला पण द्यावं. त्यांना वाटेल की सलीम सक्षम नाही आहे, ठीक आहे, माझ्यापेक्षा दुसरं ओबीसीवाले त्यांना द्या. माझं काही म्हणणं नाही. मला द्या, कुमार साहेब आहेत आमच्याकडे, बाकी सगळे आहेत, कुणाला पण द्या. आम्हाला ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये द्या. आम्ही आमच्या 2 आणि महिला 2 चारीच्या चारी निवडून येतो. धन्यवाद. तर हे आहे असं भाजप अंतर्गत जो शहरात उमटलेला सगळा जो काही राजकारणाचा घोळ झालेला आहे त्या संदर्भात मी विजय जगताप, PCMC.